हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन. आज आपण पाहणार आहोत 2 लेअर पारिजात फ्लॉवर आणि त्यापासून चॉकर बनवणार आहोत. ही रिक्वेस्ट आपल्याला कमेंटमध्ये एका ताईंनी सांगितली होती. तर तुम्हाला नवीन आणखी काही शिकायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, म्हणजे मी तो व्हिडिओ पुढच्या वेळेस शेअर करेल. आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण मटेरियल पहिल्यांदा पाहून घेऊया. 0.3 mm ची तार जी आपल्याला व्रॅपिंगसाठी लागेल. त्याचबरोबर इथे आपल्याला एक झुमका लागेल. त्यानंतर 1 mm चे गोल्डन बीड्स, 6 mm चे राऊंड रेड कलरचे क्रिस्टल घेतले आहेत मी, 3 लागतील आपल्याला. राईस मनी ओव्हल शेपचे, थोडे जाडसर असतात, हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे. त्याचबरोबर 5 mm चे मोती. ही आपल्याला एक दोरी लागणार आहे. दोरी आपण ज्यावेळेस चॉकर बनवणार आहोत त्याच्यानंतर हे लावण्यासाठी 20 गेजची आपल्याला तार लागणार आहे, ज्याच्याभोवती आपण व्रॅप करणार आहोत. आता याचं ही नंतर आपण सरळ करून घेणार आहोत. याचं माप कसं घ्यायचं, आपल्याला असं गळ्याभोवती थोडंसं आपल्याला लावून बघायचं आणि त्यापेक्षा थोडी एवढी जास्त सोडायची, म्हणजे आपल्याला इकडून आणि इकडून लूप द्यायचं आहे. सो त्यामुळे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कटर आणि राऊंडर. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला टोटल 3 फ्लॉवर बनवून घ्यायचे आहेत, या क्रिस्टलचे असे 3, जे आपण 10-10 मण्यांचे याचे बनवणार आहोत. आणि जो खालचा बेस आहे, म्हणजे एक मोठं फ्लॉवर आपण बनवणार आहोत डबल लेअरचं, आणि एक छोटे छोटे 2 बनवणार आहोत चॉकरसाठी. तर मोठं फ्लॉवर आपण जे बनवणार आहोत डबल लेअरचं, त्यासाठी आपल्याला हे खालचा बेस आहे हा 14 मण्यांपासून करायचा आहे, 14 मोत्यांपासून. आणि वरचा जो बनवायचा आहे तो 10. असं तुम्हाला लक्षात येईलच बघेल तसं, तर तुम्ही नक्की आता पाहू शकता. सुरुवातीला मी 0.3 mm ची तार कट करून घेतली. एवढी लागेल आपल्याला, म्हणजे आपल्या अर्धा हाता एवढी घ्यायची, म्हणजे कमी कुठेही पडत नाही. खाली छोटासा आधी असा पीळ देऊन घ्या, म्हणजे खाली येणार नाही मोती. आता असं टाकून घ्यायचा पहिल्यांदा मोती टाकल्यानंतर पूर्णपणे त्याला असा खाली आणायचा. त्यानंतर आपल्याला इथं गोल्डन बीड्स वरून टाकायचा. गोल्डन बीड्स टाकल्यानंतर आपल्याला गोल्डन बीड्स थोडासा बाजूला घेऊन आपल्याला असं तार खाली मोत्यातून अशी खाली खेचायची आहे. आता पुन्हा मी एक मोती टाकून घेते. पुन्हा मोती टाकल्यानंतर एक गोल्डन बीड्स परत एकदम या पद्धतीने, ठीक आहे. पूर्णपणे आपण खाली घ्यायचं आहे असा. इथे तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने असं जाम पकडा आणि तार खाली पास करून घ्या, म्हणजे फ्लॉवर आपलं. असं मी टोटल 14चं बनवते, तुम्हाला दाखवते. हे असं मी टोटल 14 मोत्यांचं बनवून घेतलं आहे. हे आपल्याला खालच्या बेससाठी लागणार आहे, तर हे आपण साईडला ठेवूया असंच इथे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला याच्यावरती अटॅच करण्यासाठी एक फ्लॉवर लागेल 10 मोत्यांचं. तर मी असे 10 मोत्यांचं बनवलं आहे. तर तुम्ही सुरुवातीलाच असे 2 बनवून घ्या, सेम सिक्वेन्समध्ये, जसं मी दाखवलं आधी व्हाईट मोती नंतर गोल्डन बीड्स. जसं हे 14 मण्यांचं असं बनवून आपण साईडला ठेवत आहोत, तसं हे 10 मोत्यांचं, ठीक आहे. आता पहिल्यांदा 10 मोत्यांचं आपण फ्लॉवर एक रेडी बनवून घेऊया. बनवलं या पद्धतीने. तुमची इथे तार आली, सेम प्रोसेसने आता इथे घ्या, याला गुंडाळा, म्हणजे 2 मोती पकडून अशी व्रॅप करायची, ठीक आहे. इथून आपल्याला आता हा क्रिस्टल जो 6 mm चा राऊंड क्रिस्टल मी घेतला आहे, मध्यभागी असा आणायचा. मध्यभागी आणला, तिथूनच असं खाली घ्यायचं आणि 2-2 मोती पकडून आपला अंगठा असाच ठेवायचा, म्हणजे मोती हलणार नाही. आणि 2-2 मोती पकडून थोडंसं टाईट करून घ्यायचं. थोडं आपल्या अंदाजानुसारच करायचं, म्हणजे कसं येतंय कसं नाही त्यानुसार आपला अंगठा सोडायचा नाही. अंगठ्याच्या सहाय्याने असं टाईट पकडा ठेवून, याच्यावरती ठेवून. आता काय करायचं, ही जी खालची तार आहे ती आपल्याला इथं आणून हे 2 मणी खालचे मोती आणि वरचे 2 मोती असं पकडून आपल्याला ॲट अ टाईम व्रॅप करायचं आहे. थोडं इकडं तिकडं आता हलणारच ते डेफिनेटली, तरी आपण त्याला आपल्या पद्धतीने व्रॅप करायचा प्रयत्न करूया. थोडक्यात 4 मोती
ॲट अ टाइम तुमच्या ह्याच्यामध्ये आले पाहिजे ते. तुम्ही माझ्या बोटाकडे लक्ष द्या, मी कशी करते आहे. खालचे 2 आणि वरचे 2 अशा पद्धतीने मी पकडत चालली आहे. म्हणजे हे 2 आणि हे 2 पकडूया आणि तार आतल्या बाजूला टाकायची. जरी फ्लॉवर आपला हलत असलं तरी काही हरकत नाही, पहिल्यांदा व्रॅप करून घ्या. नंतर आपण ज्यावेळेस फिनिशिंग करतो त्यावेळेस आपण आरामात ते या पद्धतीने करू शकतो. किंवा फ्लॉवर थोडंसं, आता सपोज हे 2 मध्ये आले तर मग त्याला थोडंसं असं करायचं, म्हणजे ते दिसताना फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. त्याचं काहीच टेन्शन नाही घ्यायचं. पहिल्यांदा फक्त फ्लॉवर व्रॅप करण्यावरती लक्ष द्यायचं, म्हणजे इझी जाईल. हे 2 आणि हे 2 पुन्हा एकदा. ॲट अ टाइम आपण 4-4 मोती घेतोय ना, त्यामुळे थोडंसं ते वेगळं जाते. मागून बघा कसं दिसते, पुढून पहा. आता काय करायचं आपल्याला, इथं राहिलेलं आहे. तर मग तुम्ही कराल ना, तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाईल ते कसं असतं. त्यानुसार एकदा टेक्निक काही गोष्टींच्या कळाल्या की आपण स्वतः मग ते फिनिशिंगला जातो करायला. आणि तार थोडीशी खेचून घ्यायची. माझ्याकडून तुटली, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, झालेलं आहे ते. झालं असं की इथून आपण थोडीशी तार वरती घेऊन कट करायची. खालून जर आपण तार कट केली तर ती थोडीशी अशी नॉर्मल तरी राहतेच. आणि एकदा तार खाली राहिली की टोचण्याची शक्यता जाम असते. त्यामुळं नेहमी तार अशी थोडीशी वर घ्यायची आणि तिथून कट करायची. आणि ज्या वेळेस आपण कुठलाही दागिना करू, शेवटी आपण स्वतः आपल्या हाताने बघायचा, म्हणजे ते टोचता कामा नये. त्यासाठी आता आपण याला फिनिशिंग करूया. फिनिशिंग करताना काय करायचं, खालचे मोती या पद्धतीने असं थोडंसं लांब लांब करून घेऊया. आणि नंतर हे वरचे मणी दोघांच्या मध्ये मणी आले पाहिजेत, कारण छोटे कमी आहेत. पहा कसं दिसते बघा, हे लेअर कसे आले. या पद्धतीने कुठेही आपण तार खालून वरती आणून काही केलं नाही. 2-2 बीड्स, खालचे 2 बीड्स वरचे खालचे 2 मोती वरचे 2 मोती करून असं केलं ना, आणि जाम तार वडायची, तार हे करायची मोती पकडून, कुठेही हलत नाही. पहा या पद्धतीने आलं पाहिजे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपण 3 मोती म्हणजे 10च्या मोत्यांचा अजून 2 फ्लॉवर मी बनवून घेतले आहे असे. आता आपण याचं चोकर बनवायला घेऊया. आता मोत्यांभोवती आपण तार गुंडाळल्यानंतर तार आपली अशी आली, अशी वरती घ्यायची. तिथूनच कुठल्या पण मोत्यातून, तिथून आपल्याला गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे आहेत. या असे मी मोती टाकून घेतले आहेत, मोत्यांभोवती गोल्डन बीड्स टाकून घेतले आहे. आता आपल्या अंदाजानुसार बीड्सच्या भोवती आपल्याला ही लाईन अशी आली पाहिजे, बरोबर गोल आली. परत अंगठा ठेवा, तिथूनच असं खाली घ्या. खाली घेतलं, आलं, बसलं. आता काय करा, इथून जिथून खाली आपण तार घेतली आहे त्याच्या थोडंसं पुढून असं खालून तार घाला, वरती आली पाहिजे. ही तार आतून आली पाहिजे, बीड्सच्या वर आतून आल्यावरती असं टाईट करायचं आणि तिथूनच अशी तार खाली घ्यायची. इकडं तिकडं तार फिरवायची नाही. सेम प्रोसेसने आता एक 3-4 फ्लॉवर भोवती असं करून घ्यायचं. तिथल्या तिथंच तार आपल्याला आपल्या अंदाजानुसार खाली घ्यायची असते, म्हणजे बीड्सची जी आपण माळ बनवलेली असते ती पॅक व्हायला मदत होईल. त्याची फिनिशिंग सगळ्यात महत्त्वाची राहते. जर ते असं निघलं ना पुढे तर मग दिसायला काय व्यवस्थित दिसत नाही ते.
आलं. आणि थोडेसे मणी असे इकडे तिकडे सरकवायचे, म्हणजे राऊंड शेपमध्ये आलं पाहिजे हे सगळं असं. आता आपल्याला काय करायचं, हे जे 14 मण्यांचं बनवलेलं आहे ते आपल्याला याभोवती व्रॅप करायचं आहे. डबल लेअरचे जे फ्लॉवर आहे याची रिक्वेस्ट आपल्याला कमेंटमध्ये एका ताईंनी केलेली होती की ताई आम्हाला हे फ्लॉवर दाखवा कसं बनवायचं. मग फ्लॉवरही दाखवते आणि त्याचा चॉकरही कसा बनवायचा ते दाखवते. तर जर तुम्हाला आणखी काही शिकायचं असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी नक्की ते पुन्हा पुढचं दाखवण्यासाठी मी ट्राय करेल. आपली ही जी तार होती ती अशी थोडीशी कट करून घेऊया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा, म्हणजे 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाला मी एक व्हिडिओ टाकत असते, तर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. ही जी शेवटची तार आहे या फ्लॉवरला आता 2 बीड्स पकडून आपण या पद्धतीने असं व्रॅप करणार आहोत. 1 तास करा, कारण नंतर आपल्याला करायचं आहे ते. त्यानंतर पुन्हा एकदा अजून 2 फ्लॉवर घेऊन मी व्रॅप केलं आहे. या पद्धतीने आलं पाहिजे असं. यामध्ये 14 फ्लॉवरचा 14 मोत्यांचा असल्यामुळे गॅप बघा किती दिसतोय. याच्यावरती आपल्याला आता हे आपलं फ्लॉवर अटॅच करायचं आहे. फ्लॉवर अटॅच करताना हे जे आहे याची तार आधी आपण कट करून घेऊया. कुठल्याही 2 मोत्यांभोवती ही व्रॅप करा आणि फ्लॉवर असं जाम करा हे. आणि मी इथून अशी राहिलेली कट करून घेते. कट केल्यानंतर आता पहा, यावरती आता आपल्याला ते अटॅच करायचं आहे. कसं ते दाखवते, आलं पहा. हे 2 आता दिसत आहेत, असं ठेवायचा प्रयत्न करा. नंतर आपण ते फिनिशिंग करून घेऊच, पण सध्या तरी अंगठ्याच्या सहाय्याने असं टाईट पकडा ठेवून, याच्यावरती ठेवून. आता काय करायचं, ही जी खालची तार आहे ती आपल्याला इथं आणून हे 2 मणी खालचे मोती आणि वरचे 2 मोती असं पकडून आपल्याला ॲट अ टाईम व्रॅप करायचं आहे. थोडं इकडं तिकडं आता हलणारच ते डेफिनेटली, तरी आपण त्याला आपल्या पद्धतीने व्रॅप करायचा प्रयत्न करूया. थोडक्यात 4 मोती ॲट अ टाईम तुमच्या ह्याच्यामध्ये आले पाहिजेत ते. तुम्ही माझ्या बोटाकडे लक्ष द्या, मी कशी करते आहे. खालचे 2 आणि वरचे 2 अशा पद्धतीने मी पकडत चालली आहे. म्हणजे हे 2 आणि हे 2 पकडूया आणि तार आतल्या बाजूला टाकायची. जरी फ्लॉवर आपला हलत असलं तरी काही हरकत नाही, पहिल्यांदा व्रॅप करून घ्या. नंतर आपण ज्यावेळेस फिनिशिंग करतो त्यावेळेस आपण आरामात ते या पद्धतीने करू शकतो. किंवा फ्लॉवर थोडंसं, आता सपोज हे 2 मध्ये आले तर मग त्याला थोडंसं असं करायचं, म्हणजे ते दिसताना फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. त्याचं काहीच टेन्शन नाही घ्यायचं. पहिल्यांदा फक्त फ्लॉवर व्रॅप करण्यावरती लक्ष द्यायचं, म्हणजे इझी जाईल. हे 2 आणि हे 2 पुन्हा एकदा. ॲट अ टाईम आपण 4 मोती घेतोय ना, त्यामुळे थोडंसं ते वेगळं जाते. मागून बघा कसं दिसते, पुढून पहा. आता काय करायचं आपल्याला, इथं राहिलेलं आहे तर मग तुम्ही कराल ना, तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाईल ते कसं असतं. त्यानुसार एकदा टेक्निक काही गोष्टींच्या कळाल्या की आपण स्वतः मग ते फिनिशिंगला जातो करायला. आणि तार थोडीशी खेचून घ्यायची, माझ्याकडून तुटली, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. झालेलं आहे ते. झालं असं की इथून आपण थोडीशी तार वरती घेऊन कट करायची. खालून जर आपण तार कट केली तर ती थोडीशी अशी नॉर्मल तरी राहतेच, आणि एकदा तार खाली राहिली की
टोचण्याची शक्यता जाम असते, त्यामुळं नेहमी तार अशी थोडीशी वर घ्यायची आणि तिथून कट करायची. आणि ज्या वेळेस आपण कुठलाही दागिना करू, शेवटी आपण स्वतः आपल्या हाताने बघायचा, म्हणजे ते टोचता कामा नये. त्यासाठी आता आपण याला फिनिशिंग करूया. फिनिशिंग करताना काय करायचं, खालचे मोती या पद्धतीने असं थोडंसं लांब लांब करून घेऊया आणि नंतर हे वरचे मणी दोघांच्या मध्ये मणी आले पाहिजेत, कारण छोटे कमी आहेत. पहा कसं दिसते बघा, हे लेअर कसे आले. या पद्धतीने कुठेही आपण तार खालून वरती आणून काही केलं नाही. दोन दोन बीड्स, खालचे 2 बीड्स वरचे खालचे 2 मोती वरचे 2 मोती करून असं केलं ना, आणि जाम तार वडायची, तार करायची मोती पकडून, कुठेही हलत नाही. पहा या पद्धतीने आलं पाहिजे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपण 3 मोती म्हणजे 10चा मोत्यांचा अजून 2 फ्लावर मी बनवून घेतले आहे. असे चॉकर बनवण्यासाठी ही तार आपल्याला थोडीशी सरळ करून घेऊया. इथे आपल्याला एक लूप द्यायचा आहे. लूप यासाठी की नंतर आपण इथे असं करणार आहोत, आपल्या गळ्याभोवती रॅपिंग येण्यासाठी चॉकरची. त्यासाठी पहिल्यांदा असे लूप द्यायचा. पहिल्यांदा सिंपल द्या, नंतर ज्यावेळेस चॉकर बनेल त्यावेळेस ते ओपन करून आपल्याला हे अटॅच करताना आपण व्यवस्थित देऊया, काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये आता आपण मोती टाकून घेऊया. हा वेगळ्या पद्धतीचा एक चॉकर बनवते मी. म्हणजे कसे असतात, नेहमी याच मोत्यांचे फक्त 10चे बनवतात, कुणी 7चा बनवतो, जसं गळ्याचं माप असेल तसं. मी फक्त 3चाच बनवते यावेळेस. तर बघा कसं मी इथे 14 मोती टाकून साईडला ठेवलं आहे. आपल्याला याला झुमका लावून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक स्टूड घेतला होता. या स्टूडला फ्लॉवरच्या बॅक साईडला असा ठेवायचा, आला असा ठेवून द्यायचा. इथे ठेवल्यानंतर आपल्याला 0.3 mm ची तार आहे ती यामधून पुढे पास करायची इथे, आणि 2 मोती पकडून त्याला व्रॅप करायचे. हे निसटलं, इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. आपण इथून टाकूया, याच्यातून मध्यभागी आणायचं. आता हे असं म्हणजे अटॅच व्हायला इझी जाईल, कारण आपण खाली तार 2-2 मोती पकडल्यामुळे ऑलरेडी तार आपली आलेली आहे इथे. आता थोडंसं 2-2 एक-एक 2-2 मोती पकडून आपल्याला ते स्टूड त्याच्यावरती फ्लॉवर भोवती व्रॅप करायचं आहे. आपल्याला इथे झुमका लावायचा आहे. झुमके लावायची 2 पद्धती, म्हणजे एक तुम्ही या स्टूडनी लावू शकता, किंवा आपल्याकडे एक बॉल पिन असते, मी दाखवेल तुम्हाला ती, त्यांनी सुद्धा झुमका लावून त्याला व्रॅप करू शकतो. पण मी शक्यतो तरी स्टूड यूज करते बऱ्याच वेळेस. तर तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवेल, जी इझी वाटेल. आणि इझीपेक्षा टाईट मजबूत कशाने बसतं, जेणेकरून ते निघणार नाही परत जाऊन, हे सर्वात महत्त्वाचं. हालतोय का बघायचं. 2-2 मोती पकडून स्टूड आपला व्रॅप करून घ्यायचा, पॅक करून घ्यायचा फ्लॉवरला या पद्धतीने. आणि उरलेली तार मोत्यांच्या मध्ये कुठेतरी आणून आपल्याला न दिसण्यासारखी कट करून घ्यायची आहे. अशी आलं. आता झुमका कसा पॅक करायचा, हे जे आहे थोडी हे जास्त आहे बाहेर. स्टूड कसा बसलाय बघा. सिंपल इथं थोडंसं कट करा, कारण हे खूपच मोठं आहे एवढं. पहिल्यांदा आपल्या राऊंड फ्लॉवरच्या मदतीने असं करून घ्यायचं. आलं. हे असं एवढं गॅप दिसतोय, या गॅपमध्ये
असा झुमका मिळतो. असा झुमका जो मिळतो त्याला आपल्याला, आलं का, मी थोडंसं वाकडं धरते म्हणजे तुम्हाला दिसेल मागून. सेम प्रोसेसने आता बघा झुमका आला. आपल्याला जर वाटलं ना आता हा झुमका वर झालाय मॅडमले, तर सिंपल पुन्हा एकदा असं थोडंसं खाली घ्यायचं आणि आतल्या बाजूने असं दाबायचं. हे म्हणजे काय होईल, लटकतोय चांगला, असं दाखवते पहा. म्हणजे आपल्याला चॉकरच्या भोवती असं लटकताना खूप छान दिसेल. हे इथे मी 14 मोती टाकून घेतले आहेत. 14 मोती टाकल्यानंतर आपण 2 फ्लॉवर बनवले होते, एक हा मधला आणि या साईडचा. आता याला काय करायचं, बरोबर मध्यभागी असा ठेवायचा आणि याला आपल्याला व्रॅप करायचे आहे. तर पहिल्यांदा यासाठी 14 आपण राऊंडचे मोती टाकल्यानंतर 5 mm इथे आपण 3 वेळा तार व्रॅप करून घेऊया, म्हणजे मोती आपले खाली सरकणार नाहीत. ठीक आहे, डन. असं झाल्यानंतर मोती ठेवायचं या पद्धतीने. ठेवल्यानंतर ही जी तार आहे व्रॅप केलेली, सरकली ती तार आपल्याला 2 मोती पकडून किंवा 3 मोती पकडून आपल्याला अशी व्रॅप करायची आहे. पहा, टाईट झालं पाहिजे, फ्लॉवर असं मध्यभागी आलं पाहिजे. आता सध्या सरकते कारण ते व्रॅप नाही झालेलं, त्यामुळं नंतर ते सरकणारही नाही. 20 गेजच्या तारेभोवती आपल्याला हे असं टाईट ओढून घ्यायचं. नंतर पहा मोती हलतात. हे नंतर काय नाही, जसं आपण हे व्रॅप करेल ना दोरी टाकताना, हे ऑटोमॅटिकली पॅक होऊन जातात, त्याचं काही टेन्शन नाही आहे. तुम्ही माझ्या बोटाकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कशा पद्धतीने हे व्रॅपिंग राहते. ठीक आहे, इथं आपली तार आता आणली आहे आपण. पुन्हा आता हे फ्लॉवर आपल्याला टाकायचं आहे डबल लेअरचं. लेअर दिसतात तुम्हाला 2, 1 आणि 2. सिंपल आता हेही आपण इथे अटॅच करायचे. खालून तार घ्यायची, अंगठा आपला मजबूत ठेवायचा, इथे जाम पकडायचं. असं सध्या याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, हे फिरतंय किंवा माझं फ्लॉवर फिरतंय, काही टेन्शन घ्यायचं नाही त्याचं सुरुवातीला. फक्त व्रॅपिंगवर लक्ष द्यायचं. नंतर ज्यावेळेस फिनिशिंग करायचा टाईम येईल त्यावेळेस आपण हे सगळं क्लिअर कट करणार आहोत. सो कारण हे नंतर अशा पद्धतीने आपण या पद्धतीने आपण फ्लॉवर व्रॅप करून घेत आहोत. 2 बीड्स आणि खालचे 2 बीड्स असे पकडून व्रॅप करायचं. ठीक आहे, आलं. फ्लॉवर मध्यभागी ठेवायचं नेहमी. इकडून वरती थोडे मणी आले पाहिजेत आणि खालच्या साईडने घेऊन तार 3-3, 4-4, 2-2 मोती पकडून थोडेसे तिरकट साईडला स्ट्रेट या पद्धतीने व्रॅप करून घ्या. पुन्हा एकदा 14 मोती मी टाकून घेते. या पद्धतीने मी 14 पुन्हा टाकून घेतले आहे. आता इथे खूप एक्स्ट्रा तार राहिली. थोडीशी तार सोडायची आहे आपल्याला व्रॅपिंगसाठी. बाकीचे आपण इथून कट करून घेणार आहोत. घेतली. आता काय करायचं आहे आपल्याला, ही जी आपण दोरी घेतली होती त्याला आपल्याला इथे आता व्रॅप करायचं आहे. हे जे आपण घेऊन इथं कट करून घेतलं असं टाकून घ्यायची. आलं. आता याला काय करायचं आहे, याभोवती आपल्याला व्रॅप करायचं आहे असं, म्हणजे लूप द्यायचं आहे. लूप देऊन आपल्याला दोरी ती पॅक करायची आहे. अशा पद्धतीने लूप कसा दिलाय पहा.
सेम आता आपण हे मगाशी सुरुवातीला स्टार्टिंगला असंच एक नॉर्मली लूप दिला होता, त्याला आपण ओपन करून घेऊया. आधी ओपन केल्यानंतर या बाजूचं आपल्याला इथे अटॅच करायचं. असं आपल्या राऊंड नोज फ्लायरनी या पद्धतीने असं. या पद्धतीने आपला चॉकर रेडी झाला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.